मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधल्या युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धवजी, आणखी एक विषय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार। साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, आपण बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे। युती संदर्भात युती आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार। उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केल्यानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये ही महाराष्ट्राच्या मनात तेच होतं असं देशपांडे म्हणाले। सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। संजय राऊतांनीही युतीबद्दल सूचक वक्तव्य केलंय। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील असं राऊत यांनी म्हटलंय। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो। मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे। कॅफे हे नाव मागवतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये मत परिवर्तन होतंय। ते जे काय ते 3-3.5 मध्ये जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का? काही वेगळं कारण आहे? गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे। राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी ही युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना घातल्याची माहिती मिळते आहे। तर राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंचा हात सोडला तर इकडचाही हात सोडला जाईल असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय। काँग्रेस जर का ठाकरेंसोबत असेल तर काही अटी टाकल्या गेल्या आहेत का? काँग्रेस सोबत सध्याला आहे शिवसेना उभाटा, तर त्यांना बाजूला सारून काँग्रेसला बाजूला सारूनच पुढची चर्चा व्हावी, तेव्हा नेमक्या या संदर्भात काय? बघा, याच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। याच्या संदर्भातली कुठली चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही। तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला आणि शिंदेचा हात सोडला की इकडे पण ह्यांचे हात सोडतील आणि कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना। ज्या पद्धतीने आता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतंय हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे। त्यांनी ते एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे, परंतु मला वाटतं राजकीय समीकरण पाहता हे कितपत फलद्रूप होईल आज शंका आहे। याचं कारण उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून काँग्रेसच्या विचारधारेसोबत ते गेलेले आहेत। आणि मग अशा वेळेला उद्या जर सर्वजण एकत्र आले तर जागा वाटपात जमेल का? आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या कितपत हे यशस्वी होईल याविषयी मी स्वतः साशंक आहे। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। आले तर आनंदाच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि
तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार त्याचं. आज मुंबईमध्ये अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापे टाकले. डिनो मोरियाच्या घरी ईडीकडून 7 ते 8 तास हा तपास करण्यात आला. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये ईडीनं छापेमारी केली. वरळीमध्ये केतन कदम तर कांदिवलीमध्ये जय जोशी यांच्या घरीही ईडीनं छापेमारी केली. आता छापेमारीमध्ये ईडीला कोणते पुरावे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतल्या घरी ईडीनं छापा टाकलाय. मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात हा छापा टाकण्यात आलाय. सकाळी 8 वाजता ईडीचं पथक डिनो मोरियाच्या घरी पोहोचलं. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात केतन कदमला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. केतन कदम या प्रकरणातला मुख्य आरोपी असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. अभिनेता डिनो मोरिया आणि केतन कदम हे एकमेकांना 2 दशकांपासून ओळखतात. डिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनो मोरिया आणि केतन कदम यांची पत्नी हे दोघेही युबो राईट्स नावाच्या कंपनीत संचालक आहेत. ही कंपनी पूर्वी फूड कंपनी म्हणून ओळखली जायची, पण नंतर याच कंपनीनं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ चालणाऱ्या बग्गीचं काम हाती घेतलं. 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बग्गीचं उद्घाटन केलं. केतन कदमनं अभिनेता डिनो मोरियाला 14 लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे. त्यानंतर डिनो मोरियानं युबो राईट्स कंपनीला काही लाख रुपये पाठवले आहेत. केतन यांनी कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात मिळवलेल्या गुन्ह्यातील पैशाची रक्कम डिनो मोरिया यांना पाठवली होती असा संशय आहे. याच आधारावर आर्थिक गुन्हे शाखेनं डिनो मोरियाची चौकशी केली. केतननं हे पैसे आपल्याला कर्ज म्हणून दिल्याचं डिनो मोरियाचं म्हणणं आहे. पण तपास यंत्रणा डिनो मोरियाच्या उत्तरांवर समाधानी नाही. याच प्रकरणात आता ईडीची ही एंट्री झाली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, पोलीस अधिकारी सुपेकर यांची मुजोरी कायम. माध्यमांचा माईक त्यांनी झिडकारलेला आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर 7 मोठे आरोप, तरी ते गप्प का? तर स्वतःवरील आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास सुपेकर यांनी नकार दिलेला आहे. सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर. सर काय सांगा सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर. सर काय सांगा सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर. सर काय सांगा सर सर सर. जालिंदर सुपेकर यांनी कैद्याकडून 550 कोटींची मागणी केल्याची माहिती आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 550 कोटी दे आणि जेलमधून बाहेर ये, नाहीतर जेलमध्ये राहशील असं सुपेकर यांनी म्हटल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. प्रत्येक पीआयकडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे अशी माहिती सुद्धा दमानिया यांनी दिली आहे. पहिलं तर ती बातमी अशी होती की 500 कोटी रुपये त्यांनी मागितले त्या कैद्याकडनं. तर मला पहिलं तर ती बातमी पटेना म्हणून मी त्यांच्याकडनं खात्री करून घेतली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले ते म्हणाले तुझ्याकडे 1,500 कोटीची तुझी संपत्ती आहे हे मला माहिती आहे. मग त्यातले जर 550-550 कोटी तू मला दिलेस तरच तू जेलमधनं बाहेर येशील, नाही तर इथे सडशील. 3.5 तास हे त्या जेलमध्ये बसून होते. जळगावची मिठाई लई भारी अशा यांनी त्यांनी तो एक पूर्ण मालिकाच त्यांच्या विरुद्ध केली होती. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय सिरियस आहेत आणि गृह मंत्रालयाला मी याच्याबद्दल पण लिहिणार आहे. तर 300 कोटी कोणताच अधिकारी मागूच शकत नाही असं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे गृहमंत्री सक्षम आहेत, फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये असं होणार नाही. सुरेश धस यांनी 300 कोटी सुपेकर यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यालाच आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राचं गृह खातं सक्षम मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. यांच्या कालावधीमध्ये असं होणं शक्य नाही. आणि कायद्याकडून 300 कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्राचा अधिकारी करू शकत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांचं नित्यधैर्य कमी होतं, पोलीस बदनाम होतात. कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी आहेत, वक्तव्य आहेत ते माध्यमाला करू नये.
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले आहेत. शिरसाटांनी नियम डावलून शेंद्रा MIDC मध्ये 6 कोटींची जागा घेतली असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. मुलाच्या नावानं शिरसाट यांनी जागा घेतली असा आरोप जलील यांनी केलाय. शेंद्रा 5 स्टार इंडस्ट्रियल झोनमध्ये त्यांनी 21,275 स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे. ते बहुतेक मला असं वाटतं की 5 एकरच्या जवळ लँड आहे, जे त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला सिद्धांत संजय शिरसाट यांना ते लँड देण्यात आलेली आहे MIDC कडून. आणि ते काय फॉर सेटिंग अप इंडस्ट्रियल युनिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स फॉर ॲब्सोल्यूट अल्कोहॉल, रेक्टिफाईड स्पिरिट अँड एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहॉल. किती रुपयाला? तर 6,09,40,200 हे लँड त्यांनी घेतलेली आहे.